तुमचे दुश्मन तुमची वेळ खराब कशी करतात? नंबर 1, सतत शंका निर्माण करून तुमचा आत्मविश्वास डळमळीत करणे. दुश्मन थेट अडथळा आणत नाही, तो आधी तुमच्या मनात शंकेची बी पेरतो. हे काम तुझ्याकडून होणार नाही, तुझ्यात ती क्षमता नाही, लोक काय म्हणतील असे बोलून तो तुमचा आत्मविश्वास कमी करतो. जेव्हा मनात शंका वाढते तेव्हा माणूस निर्णय घेण्यात वेळ घालवतो, काम सुरू करण्याआधीच थकतो. अशा प्रकारे तुमचा मौल्यवान वेळ विचारात, भीतीत आणि संभ्रमात जातो. काम करण्याऐवजी तुम्ही स्वतःलाच पटवण्यात अडकून पडता आणि हाच त्यांचा खरा हेतू असतो. नंबर 2, निरर्थक वादात अडकवून ऊर्जा आणि वेळ वाया घालवणे. दुश्मनांना माहीत असते की थेट यश रोखता येत नाही, म्हणून ते तुम्हाला छोट्या छोट्या वादात ओढतात. गावातील चर्चा टोमणे, उगाचाच आरोप, गैरसमज निर्माण करून ते तुम्हाला स्पष्टीकरण देण्यात अडकवतात. तुम्ही काम करण्याऐवजी स्वतःचे समर्थन करण्यात वेळ घालवता. एका छोट्या वादातून मोठी चर्चा तयार केली जाते आणि तुमचे लक्ष मुख्य ध्येयाकडून हटते. दिवसाच्या शेवटी तुम्हाला जाणवते की पूर्ण दिवस गेला पण काही साध्य झाले नाही. नंबर 3, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणे. कधी कधी दुश्मन गोड बोलून चुकीचा सल्ला देतात. ही वाट सोड, तो माणूस विश्वासू नाही, ही योजना चालणार नाही असे सांगून ते तुमची दिशा बदलतात. तुम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. चुकीचा निर्णय घेतला तर पुन्हा सुरुवात करण्यासाठी वेळ लागतो. चुकीच्या मार्गावर चालत राहिला तर महिने वर्ष वाया जातात. दिशाभूल ही वेळ नष्ट करण्याची सर्वात मोठी, शांत पण घातक पद्धत आहे. नंबर 4, तुमच्या कामात अडथळे निर्माण करून गती थांबवणे. काही दुश्मन थेट अडथळे आणतात. आवश्यक साधनं उशिरा देणे, मदत न करणे, मुद्दाम कामात उणिवा काढणे, चुकीच्या वेळी गैरहजर राहणे, अशा पद्धतीने ते तुमची गती कमी करतात. गती थांबली की कामाचा उत्साह कमी होतो. प्रत्येक अडथळा तुम्हाला पुन्हा सुरुवातीला आणतो, त्यामुळे तुमचा वेळ दुरुस्त करण्यात आणि पुन्हा उभं राहण्यात खर्च होतो. नंबर 5, तुमच्याबद्दल अफवा पसरवून प्रतिमा खराब करणे. दुश्मन थेट तुमच्यावर हल्ला करत नाही, पण तुमच्या पाठीमागे बोलतो, चुकीच्या अफवा पसरवतो, लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करतो. मग तुम्हाला त्या अफवा खोडून काढण्यासाठी वेळ द्यावा लागतो. लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागतो. जिथे तुमचा वेळ कामासाठी वापरला हवा होता तिथे तो स्वतःची प्रतिमा वाचवण्यात जातो. नंबर 6, तुमच्या भावनांवर वार करून मन विचलित करणे. राग, मत्सर, भीती, अपमान या भावना उकरून काढल्या की माणूस स्थिर राहत नाही. दुश्मन मुद्दाम असे बोलतो किंवा वागतो की तुम्हाला चिड येईल. रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात आणि त्यांची किंमत वेळेत भरावी लागते. मन विचलित झाले की लक्ष केंद्रित राहत नाही, काम समोर असते पण मन दुसरीकडे फिरत राहते. अशा वेळी दिवस संपतो पण प्रगती होत नाही. नंबर 7, तुमच्या आळस आणि निराशा निर्माण करणे. सतत टीका, सतत अडथळे आणि सतत नकारात्मक बोलणे यामुळे माणूस हळूहळू थकतो. कशाला करायचं, काही उपयोग नाही असा विचार मनात येतो. हीच दुश्मनांची मोठी जिंका आहे. तुम्ही स्वतःहून थांबला तर त्यांना काहीच करावे लागत नाही. निराशा ही वेळेची सर्वात मोठी चोरी आहे, कारण काम करण्याची इच्छा नसली की दिवस मागे सरकतात आणि स्वप्न दूर जातात. नंबर 8, तुमचा वेळ किरकोळ कामामध्ये अडकवणे. दुश्मन थेट मोठा अडथळा आणत नाही, पण तो तुम्हाला लहान लहान कामामध्ये गुंतवतो. कधी उगाच भेटायला बोलवतो, कधी महत्त्व नसलेल्या चर्चेत अडकवतो, कधी हे आधी कर म्हणून मुख्य काम बाजूला ठेवायला लावतो. तुम्ही दिवसभर भरून धावपळ करता, पण दिवसाच्या शेवटी लक्षात येते की जे खरे महत्त्वाचे होते तेच पूर्ण झाले नाही. अशा प्रकारे तो तुमच्या प्राधान्यक्रमावर हल्ला करतो. किरकोळ गोष्टी मोठ्या वाटू लागतात आणि मोठी स्वप्ने मागे पडतात. नंबर 9, तुमच्यात इतरांबद्दल संशय निर्माण करणे. दुश्मन तुम्हाला एकटे पाडण्यासाठी तुमच्या जवळच्या लोकांबद्दल शंका निर्माण करतो. तो तुमच्याबद्दल वाईट बोलतो, ती तुझ्या यशावर जळते असे सांगून तो तुमच्या नात्यांमध्ये फूट पाडतो. मग तुम्ही सतत शोधण्याच्या, स्पष्टीकरण मागण्यात आणि गैरसमज दूर करण्यात वेळ घालवता. जे लोक तुमची ताकद होते तेच तुमच्यापासून दूर होतात. एकटेपणात माणूस कमकुवत होता आणि वेळ वाद मिटवण्यात जातो. नंबर 10, चुकीच्या स्पर्धा ओढवून लक्ष भरकवणे. आणि कधी दुश्मन तुम्हाला अशा स्पर्धेत ओढतो की जी तुमची ध्येयाची संबंध नसते. त्याने ते घेतले, तू का नाही, तो इतका पुढे गेला असे सांगून तो तुलना निर्माण करतात. तुम्ही तुमचा मार्ग सोडून इतरांना मागे टाकण्याच्या नादात पडता. यात वेळ जातो, पैसा जातो आणि मानसिक शांती हरवते. तुमचे मूळ ध्येय विसरले जाते आणि दुसऱ्यांच्या शर्यतीत तुम्ही अडकता. नंबर 11, अपूर्ण माहिती देऊन चुकीचे निर्णय घ्यायला लावणे. कधी कधी दुश्मन संपूर्ण सत्य सांगत नाही, अर्धवट माहिती देतो, काही गोष्टी लपवतो. त्या अपूर्ण माहितीतून तुम्ही निर्णय घेतला तर नंतर मोठी अडचण उभी राहते. मग चूक सुधारण्यात वेळ जातो. सुरुवातीला जर योग्य माहिती मिळाली असती तर वेळ वाचला असता. पूर्ण माहिती ही वेळेवरचा अदृश्य प्रहार असतो. नंबर 12, तुमच्या यशाचे श्रेय स्वतःकडे वळवणे. दुश्मन तुमच्या मेहनतीचे फळ स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न करतो. लोकांसमोर तो स्वतःला पुढे करतो आणि तुम्हाला मागे ठेवतो. मग तुम्हाला पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. जिथे तुम्ही पुढच्या टप्प्यावर जाऊ शकला असता तिथे पुन्हा सुरुवातीच्या पायरीवर उभे राहावे लागते. श्रेय गमावणे म्हणजे वेळ गमावणेच. नंबर 13, तुमच्यावर सतत लक्ष ठेवून भीती निर्माण करणे. काही दुश्मन उघडपणे काही करत नाहीत, पण ते सतत तुमच्याकडे लक्ष ठेवतात, तुमच्या प्रत्येक हालचालीवर टिप्पणी करतात. त्यामुळे तुमच्या मनात भीती निर्माण होते. तुम्ही मोकळेपणाने काम करू शकत नाहीत. प्रत्येक पाऊल टाकताना विचार करता की लोक काय म्हणतील. या भीती
तुमचा निर्णय घेण्याचा वेग कमी होतो आणि वेळ निघून जाते. नंबर 14, तुमच्या सवयी बिघडून शिस्त मोडणे. दुश्मनाला माहिती असते की शिस्तबद्ध माणूस थांबत नाही, म्हणून तो तुमच्या दिनक्रमात अत्यंत व्यस्त आणि तो उशिरापर्यंत बसवणे, चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतवून व्यसनासारख्या सवयी लावणे. शिस्त मोडली की कामाची गती कमी होते, सकाळ उशिरा सुरू होते, दिवस ढिल्या पद्धतीने जातो, 1 दिवस 2 दिवस आणि हळूहळू महिने निघून जातात, वेळ हातातून निसटतो. तर मित्रांनो, तुमचा दुश्मन कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला